नमस्कार. संघर्ष वृत्तवाहिनीमध्ये आपलं स्वागत. घेऊया ठाणे आणि आसपासच्या परिसरामधील घडणाऱ्या महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा. जिल्हा परिषदेवरील लोकांचा विश्वास कायम राहण्यासाठी यापुढे ग्रामविकास विभागाकडून मंजूर होणारी कामं सार्वजनिक बांधकाम विभागाऐवजी जिल्हा परिषदेच्या माध्यमातूनच राबवावीत, अशा स्पष्ट सूचना ग्रामविकास व पंचायत राज मंत्री जयकुमार गोरे यांनी प्रशासनाला दिल्या आहेत. ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयातील जिल्हा माहिती सभागृह केंद्र, ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयातील जिल्हा समिती सभागृह केंद्र व राज्य पुरस्कृत कामांच्या आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीनंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. ठाणे जिल्ह्यात केंद्र व राज्य शासनाच्या माध्यमातून विविध विकास कामे सुरू आहेत. या कामांचा आढावा घेण्यासाठी ग्रामविकास व पंचायत राज मंत्री जयकुमार गोरे आले होते. यावेळी खासदार सुरेश म्हात्रे, माजी राज्यमंत्री कपिल पाटील, आमदार किसन कथोरे उपस्थित होते. ग्रामविकास विभागाकडून मंजूर होणारी कामं ही सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत करण्यात यावी अशी मागणी अनेकदा होते, असं निदर्शनास आलं आहे. कारण सार्वजनिक बांधकाम विभागाची देयकी पद्धत ही सोपी आहे, तर जिल्हा परिषदेची देयक पद्धत ही अधिक वेळ घेणारी आहे. त्यामुळे काम करणाऱ्यांचा कल सार्वजनिक बांधकाम विभागाकडे सर्वाधिक असतो. परंतु जिल्हा परिषदेतील कामकाजामध्ये काही बदल करून ही कार्यप्रणाली कशी सोपी होईल यावर लवकरच निर्णय घेतला जाईल. तसेच सार्वजनिक बांधकाम विभागाप्रमाणे उच्च दर्जाचे काम जिल्हा परिषदेने करावे यासाठी ज्या सुधारणा करणं अपेक्षित आहे त्या करण्याच्या सूचना प्रशासनाला दिल्या आहेत, अशी माहिती मंत्री जयकुमार गोरे यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे. या बैठकीत मुख्यमंत्री 100 दिवसांच्या कार्यक्रमाचा आढावा घेण्यात आला. त्याचबरोबर प्रधानमंत्री आवास योजनेच्या पहिल्या टप्प्यात 20 लाख घरांची मान्यता देण्याचं काम विक्रमी वेळेत करण्यात आलं. तर 10,50,000 घरांना पहिला हप्ता देण्यात आला. तसेच नव्याने 10 लाख घरे मंजूर करून 10,50,000 घरांना पहिला हप्ता देण्यात आलाय. तसेच नव्याने 10 लाख घरं मंजूर झाली असून वर्षानुवर्षे घरांची प्रतीक्षा असलेली घरांची यादी संपली आहे, असं सांगत ठाणे जिल्ह्यात ती शून्य असल्याचं गोरे यांनी नमूद केलं आहे. पण त्याच्यानंतर जे राहिलेली घरं आहेत त्याचं दुसरा हप्ता गेला, पहिला हप्ता दिला पण काम चालू नाही झालं. म्हणजे सर आपण काम चालू झालं हे दुसरा हप्ता दिल्यामुळेच काम चालू झालं म्हणतो, तर आपण म्हणत असं आहेत तो सोडा. पण आता जर अशी संख्या एवढी कमी संख्या असताना अशा पद्धतीनं काम अपेक्षित नाही. म्हणजे मी नाही करत आहे, पण हे असं काम अपेक्षित नाही की तुमच्याकडे ही माहिती असणं अपेक्षित आहे. त्या 16.5 मध्ये प्रत्यक्षात चालू झाले नाही असे किती आहे सर? आपण 8,000 पकडायला पाहिजे, कारण त्यांना आपण दुसरा हप्ता दिला म्हणजे ती चालू झालेली आहे. बाकीची मग आपण चालू नाही झाली असं कन्सिडर करायला हरकत नाही. आपण याच्यावर तुम्ही सिरियस नाही, आपण आढावा घेत असत, पण आपल्याला स्पेसिफिक आपल्याला एक विनंती होती की जनगणनेचं काम आपण शिक्षकांवर देतो, पण सुशिक्षित बेरोजगारांकडे या गोष्टीची आपण जर जबाबदारी दिली तर ते मनापासून करतील आणि ती कामाची शिक्षकांवरती अतिरिक्त जो बोजा आहे त्याच्या व्यतिरिक्त ह्या मुलांकडे जर दिलं तर ते चांगल्या पद्धतीत होऊ शकेल. याचा आपण कॅबिनेटमध्ये कुठेतरी मुख्यमंत्री महोदयांशी चर्चा करून या विषयाला जर न्याय देता आला तर ते द्यावा अशी विनंती आहे. ठाणे महानगरपालिकेचे मालमत्ता कर म्हणजेच प्रॉपर्टी टॅक्स भरण्याचे आवाहन. सन 2022-23 या आर्थिक वर्षाचे मालमत्ता कराचे म्हणजेच प्रॉपर्टी टॅक्सचे बिल ठाणेकर करदात्यांना महापालिकेमार्फत आर्थिक वर्षाच्या सुरुवातीस म्हणजेच माहे एप्रिल 2022 मध्ये देण्यात आलेले आहे. तथापि अद्यापही काही करदात्यांनी मालमत्ता कर महापालिकेकडे जमा केलेला नाही. सध्या आर्थिक वर्षाचा अंतिम टप्पा सुरू झाला आहे. मालमत्ता कर वसुलीसाठी महापालिकेतर्फे कडक कारवाई हाती घेण्यात आली आहे. या अंतर्गत जंगम मालमत्ता, टीव्ही, फ्रीज, वाहन व इतर जप्त करणे तसेच स्थावर मालमत्ता वॉरंट बजावून जप्त करण्यात येत असून मालमत्तेचा जाहीर विक्रीद्वारे लिलाव करून कराची रक्कम वसूल करण्यात येत आहे. मालमत्तेस पाणी पुरवठा करण्यात येणारे नळ संयोजन खंडित करण्यात येत आहेत. त्याचप्रमाणे थकीत मालमत्ता करावर 2% व्याज आकारले जात असल्याने भरावयाची रक्कम वाढत आहे. आपला मालमत्ता कर propertytax.thanecity.gov.in या लिंकद्वारे तसंच गुगल पे, फोन पे, पेटीएम
याद्वारे ऑनलाईन पद्धतीने करण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. शनिवार, रविवार व सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी नागरिकांना मालमत्ता कर भरणे सोयीचे व्हावे याकरता महापालिकेचे मालमत्ता कर संलग्न कार्यालय या दिवशी कार्यान्वित ठेवण्यात आलेले आहे. तरी मालमत्ता कर वसुलीची अप्रिय कारवाई टाळण्याच्या दृष्टिकोनातून मालमत्ता कर भरून महापालिकेस सहकार्य करावे. धन्यवाद. न्यायालयाच्या आदेशानुसार मुंबईतील 17 अनधिकृत इमारतींवरती कारवाई सुरू असून आज अतिक्रमण विभागाचे पथक कौसा येथे एका इमारतीवर कारवाईसाठी सकाळी गेले असता महिलांसह रहिवाशांनी प्रचंड विरोध केला. मात्र हा विरोध मोडून काढत 2 इमारतींवरती तोडक कारवाई करण्यात आली. दिवाळजवळील शिळफाटा भागांमध्ये गेल्या काही वर्षात अनेक अनधिकृत बांधकामे उभी राहिली आहेत. त्यापैकी एका भूखंडावर उभ्या राहिलेल्या 17 अनधिकृत इमारतींच्या प्रकरणी याचिका उच्च न्यायालयात दाखल झाली. याची गंभीर दखल घेत उच्च न्यायालयाने ठाणे महानगरपालिकेचे कान उपटले. 17 अनधिकृत इमारतींवरती तोडक कारवाई करण्याचे आदेश दिले. न्यायालयाच्या आदेशामुळे अखेर ठाणे महानगरपालिकेच्या अतिक्रमण विभागाच्या पथकाने 13 जूनपासून या इमारतींवरती कारवाई करण्यास सुरुवात केली. एकामागोम एक अशा 13 इमारती भुईसपाट केल्यानंतर 4 इमारतींच्या रहिवाशांनी न्यायालयात कारवाईला स्थगिती देण्यासाठी धाव घेतली आहे. मात्र न्यायालयाने कारवाईला स्थगिती न देता रहिवाशांना आपले बस्तान हलवण्यासाठी 23 जूनपर्यंत मुदत दिली होती. ही मुदत आज संपताच ठाणे महानगरपालिकेच्या अतिक्रमण विभागाने उर्वरित अनधिकृत इमारतींवरती कारवाईला सुरुवात केली आहे. अतिक्रमण विभागाचे उपायुक्त शंकर पाटोळे यांच्यासह पालिकेचे पथक, पोलीस बळ नियोजित वेळेमध्ये आव्हान कंपाऊंड येथे पोहोचले. कारवाई होणार याची कल्पना असल्याने रहिवाशी विरोध करण्याची तयारी होती. यावेळी महिला रहिवाशांना पुढे करत पालिकेच्या पथकाला रोखण्याचा प्रयत्न करण्यात आला. यावेळी बोलताना आंदोलनकर्त्या महिलांनी सांगितलं की आम्ही बऱ्याच दिवसांपासून येथे राहत आहोत. आम्हाला तोडफोडीबाबत कोणतीही नोटीस देण्यात आली नाही. पालिकेकडून थेट कारवाईला सुरुवात झाली. इमारत अनधिकृत आहे म्हटल्यावरती आम्हाला वीज कनेक्शन का दिलं? ही इमारत अनधिकृत आहे, यात आमची काय चूक आहे, अशी कैफियत त्यांनी मांडली. येऊर, मुंब्रा, दिवा, वागळी इस्टेट, नौपाडा, उथळसर विभागनिहाय कारवाई करण्यात आली. दिवाळीतील 17 इमारतींपैकी आणखीन 2 इमारती पाडण्यात आल्या. एकूण पाडण्यात आलेल्या इमारतींची संख्या ही 13 झाली आहे. तेथे पाडकामास विरोध झाला. अखेर पोलीस बंदोबस्तामध्ये दुपारपासून पाडकामाची कारवाई सुरू करण्यात आल्याचं पाटोळे यांनी सांगितलंय. दिवाळी ते कारवाईच्या वेळी उपायुक्त मनीष जोशी, सचिन सांगळे यांच्यासह पोलीस उपायुक्त सुभाषचंद्र बोरसे उपस्थित होते. ठाणे महानगरपालिका हद्दीत नाले सफाईला एप्रिल महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात सुरुवात झाली आहे. त्यानुसार आतापर्यंत नाल्यांची सफाई जवळजवळ पूर्ण झाली आहे. परंतु असं असलं तरी नाल्यांमध्ये पुन्हा कचरा आढळला किंवा पाण्याचा निचरा होऊ शकला नाही तर त्याची जबाबदारी ही संबंधित ठेकेदारांवरती असणार आहे. किंबहुना एखाद्या नाल्याच्या ठिकाणी पाणी साचल्यास त्याची जबाबदारी ही त्या ठेकेदारांवरती असणार आहे. त्यानंतरच त्या ठेकेदारांना बिल अदा केलं जाणार असल्याचंही महापालिकेने स्पष्ट केलं आहे. ठाणे महानगरपालिका हद्दीत मेपर्यंत शहरातील सर्वच नाल्यांची सफाई होईल असा दावा महानगरपालिकेकडून करण्यात आला होता. परंतु आजही काही ठिकाणी नालेसफाईची कामं सुरू असल्याचं चित्र दिसत आहे. यंदा नालेसफाईच्या कामांना वेळेआधीच सुरुवात झाल्याचं दिसून आलं आहे. एप्रिल महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात नालेसफाईच्या कामांना सुरुवात झाली होती. सुरुवातीला ठाणे शहरात नालेसफाईबाबत लोकमान्य वागळे येथील कामाचा वेग अधिक होता. त्याखालोखाल माचीवाडा, मानपाडा प्रभाग समितीत कामं सुरू असल्याचं दिसून आले. मात्र मुंब्रा आणि वर्तक प्रभाग समितीला ठेकेदार मिळत नसल्याचं चित्र दिसून आलं होतं. अखेर या प्रभाग समितीला ठेकेदार मिळाला. त्यानंतर 6 मे पासून मुंब्रा आणि वर्तकनगर प्रभाग समितीत देखील नालेसफाईच्या कामांना सुरुवात झाली होती. आता नालेसफाईची कामं पूर्ण झाली असल्याचा दावा महापालिकेकडून करण्यात आला आहे. ठाणे महानगरपालिका हद्दीत कळवा प्रभाग समितीमध्ये सर्वाधिक 201 नाले असून देव्यामध्ये 131, नौपाडा 49, वागळे 38, लोकमान्य सावरकरमध्ये 34, उथळसरमध्ये 34, वर्तकनगरमध्ये 29, माजीवाडा मानपाडामध्ये 44, मुंब्र्यात 80 नाले असल्याची नोंद आहे. या नाल्यासाठी 10,29,00,000 खर्च केला जात आहे. गेली अनेक वर्ष सातत्याने तोट्यात असलेली एसटी महामंडळ येत्या 4 वर्षात फायद्यात आणण्याचा प्रयत्न करू अशी ग्वाही परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी दिली आहे. ते एसटी महामंडळाची आर्थिक श्वेतपत्रिका प्रसिद्ध करताना बोलत होते. यावेळी महामंडळाचे उपाध्यक्ष व्यवस्थापकीय संचालक डॉ. माधव कुसेकर तसेच सर्व खात्यांचे प्रमुख उपस्थित होते. एसटीची आर्थिक गाडी रुळावर आणण्यासाठी मंत्री म्हणून मी शासन दरबारी निश्चित पाठपुरावा करेन असंही प्रताप सरनाईक यांनी म्हटलं आहे. यावेळी कोरोना महामारीच्या काळात टाळेबंदीमुळे व नंतर झालेल्या कर्मचाऱ्यांच्या दीर्घकालीन संपामुळे संचित तोटा आता 10,322 कोटीपर्यंत पोहोचला आहे. यामध्ये कर्मचाऱ्यांची देणी सुमारे 3,000 कोटींपर्यंत आहेत. यासाठी शासनाने अनुदान स्वरूपात एसटी महामंडळाला मदत करणं अत्यंत आवश्यक आहे. त्यासाठी शासनाकडे वेळोवेळी पाठपुरावा करण्यात येईल असंही सरनाईक यांनी म्हटलं आहे.
दुर्गम भागासाठी 50 मिनी बसेस. एसटी महामंडळाने डोंगरदऱ्यात व दुर्गम भागात राहणाऱ्या आदिवासी बांधवांसाठी लवकरच थेट एसटी सेवा सुरू करण्याचा संकल्प केला आहे. अरुंद रस्त्यांमुळे जिथे मोठ्या एसटी बसेस पोहोचू शकत नाही तिथे खास 50 मिनी बसेस घेण्यात येणार आहेत. कर्मचाऱ्यांनी देखील संस्थेचा आर्थिक तोटा कमी करण्यासाठी आपल्या कामाची उत्पादकता वाढवणे आणि योग्य ठिकाणी काटकसर करून बचत करणे आवश्यक आहे, असं प्रतिपादन मंत्री प्रताप सरनाईक यांनी केलं आहे. ठाणे महानगरपालिकेसह राज्यातील महापालिकेच्या प्रभागांची रचना तयार करण्याची मुदत 1 महिना आणखीन वाढवण्यात आल्याने 22 ऑगस्ट रोजी नवीन प्रभाग रचना अंतिम करून ती ठाणेकरांना पाहता येणार आहे. राज्य शासनाच्या नगरविकास विभागाने आज नवीन सुधारित वेळापत्रक जाहीर केलं आहे. त्यानुसार 22 जुलै रोजी प्रसिद्ध होणारी अंतिम प्रभाग रचना 22 ऑगस्ट रोजी जाहीर होणार आहे. उद्यापासून गुगल मॅपवर तयार करण्यात येणारी प्रभाग रचना 5 ते 10 जुलै दरम्यान तयार करण्यात येणार असून 22 ऑगस्ट रोजी ठाणेकरांना ही प्रभाग रचना पाहता येणार आहे. त्यानंतर त्याबाबत हरकती आणि सूचना मागवण्यात येणार आहेत. त्यावर सुनावणी होऊन अंतिम प्रभाग रचना 3 ते 6 ऑक्टोबर दरम्यान पुन्हा प्रसिद्ध केली जाईल, असे नगरविकास विभागाच्या उपसचिव प्रियांका कुलकर्णी छापवाले यांनी जाहीर केलं आहे. तर हे होतं संघर्ष वृत्तवाहिनीचं आजचं बातमीपत्र. उद्या पुन्हा भेटू याच वेळी याच ठिकाणी ताज्या घडामोडींसह. तोपर्यंत नमस्कार.